काय तुमचं गॅझेटियर वगैरे वगैरे आहे, बरोबर. बरं, ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे आहे, हे गॅझेटियर जे आहे हे उस्मानाबाद आणि लातूरचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे, कुणबी 3560, कुणबी 3560. परत वेगळे लिहिले आहेत मराठा 2,46,490. म्हणजे काय, मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे. मराठवाड्यातलं हे मराठवाड्यात तेच सांगताय. उस्मानाबाद बघताय ना, कुठं ते बरोबर. उस्मानाबाद. आणि ते सगळ्यांचं आहे ना, छोटे मोठं आहे. सेम 2 गॅजेट मिळाले, एक उस्मानाबादचं 21 द्या ना बाबा. 21. हे 21 आहे. 21 मध्ये सुद्धा जे आहे हे झालं, मी 31चं वाटलं, 1921 त्याच्यामध्ये सुद्धा हे कुणबी जे आहेत हां, कुणबी याच्यात लिहिलेले आहेत 34,324. मराठा आणि मराठा लिहिलेले आहेत 97,200. 7,200. हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे. हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजामचं. आता याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की 1,24,71,000 टोटल निजामाची संख्या, 1,24,71,000 ही टोटल लोकसंख्या. आणि त्याच्यामध्ये 34,000 कुणबी, 34,000 कुणबी. मराठा 14,07,000. म्हणजे किती झाले कुणबी, किती टक्के झाले, 0.3%. पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर्रास देणार कसं काय. जो कुणबी आहे तो पुढे तर आला पाहिजे. आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी. अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना, आहेत सुद्धा. पारशांची सुद्धा शेती आहे, मारवाडी समाजाची आहे, सगळ्यांची आहे ना शेती. मग काय त्यांचं काय करायचं, ते सगळे झाले ओबीसी. ओबीसींची जी आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेले मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच. त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारा खाटीक बेटीक सगळे आहेत वेगवेगळे. मी वाचून नाही दाखवलं, मला सगळे त्याच्यात. पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे. आम्ही सांगितलं त्यांना काय द्यायचं, आम्हाला काय म्हणणं नाही, त्यांना जरूर द्या. ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही. पण आमचे जे काही आम्हाला 27% 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहे. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले. बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेटिक अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका, एवढी आमची विनंती. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यांनासुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकं सगळं दप्तर दाखवलं. म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आंदोलन तर करूच, पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ.
कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत, ते आपलं मान्य करावं लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा. बाकी आता ते जे काय करतात, तुम्ही कोर्टात काय करा, ते काय करा, आम्हाला काही कर्तव्य नाही. आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते.